जिकडे तिकडे बिबट्याच बिबट्या। महाराष्ट्रात सध्या सर्वात जास्त विषय हा बिबट्याचा चर्चेला जातोय। मग तो सोशल मीडियावर असो की राज्याच्या हिवाळी अधिवेशनात असो, सर्व ठिकाणी बिबट्याची दहशत सामान्य नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे। या आठवड्यात अनेक ठिकाणी बिबट्याचं दर्शन झाल्याचं समोर आलंय। सर्व राज्यात बिबट्याने दहशत घातल्यानं नागरिक अतिशय भयभीत आहेत। जिकडे तिकडे बिबट्याच बिबट्या अशी म्हणण्याची वेळ आली। नागपूरमधील पाडीमधून बिबट्याला जेरबंद करण्यात आलंय। त्यानंतर बीड येथे देखील नागरिकांना बिबट्या दिसून आला, तर इकडे बदलापूर येथे देखील बिबट्याचे दर्शन झाल्याचं समोर आलंय। तिकडे गोंदिया जिल्ह्यात देखील बिबट्या दिसून आलाय। इकडे खाली कोकणात रायगड येथे सुद्धा बिबट्या दिसून आला, तर पुण्यात विमानतळ परिसरातील बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं। त्यामुळे राज्याची एकंदरीत परिस्थिती पाहता बिबट्या हल्ला आणि सर्वत्र कल्ला असं म्हणायची वेळ आली। ज्या ठिकाणी बिबट्या दिसून आले आहेत तेथे ड्रोनच्या मदतीने वन विभागाकडून शोध मोहीम राबवली जाते। दुमजली इमारतीत लपलेल्या बिबट्याच्या मुसक्या आवळल्या। गुरुवारी नागपूर शहरातील पारडी भागात बिबट्याने अचानक काही नागरिकांवर हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली। यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात 4 जण जखमी झाले होते। या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण होते। या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। हल्ला केल्यानंतर हा बिबट्या पारडी भागातील एका दुमजली इमारतीत लपला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती। त्यानंतर बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस मोठे प्रयत्न करत त्याच्या मुसक्या आवळल्या। बीडच्या आष्टीत 3 बिबट्यांचा रस्त्यांवर संचार पाहायला मिळाला। मंगळवारी रात्री डोईठाण आष्टी रस्त्यावरील किन्ही गावाजवळ एका प्रवाशाला अचानक 3 बिबटे रस्त्यावर दिसले। प्रवासी बिबट्यांना पाहून घाबरले, मात्र त्यांनी प्रसंगावधान राखून बिबट्यांची हालचाल आपल्या कॅमेऱ्यात कैद केली। हे बिबटे काही वेळ रस्त्यावर फिरून बाजूच्या शेतात निघून गेले। सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे। ऑक्टोबर महिन्यात याच परिसरात बिबट्याने एका शेतकऱ्याचा बळी घेतल्यामुळे नागरिकांमध्ये आता प्रचंड भीतीचं वातावरण पसरलंय। बदलापुरात बिबट्याचा भर दिवसा कुत्र्यावर हल्ला। मुंबईपासून जवळच असलेल्या बदलापूरच्या आंबेशिव गावात बिबट्याची दहशत पसरली आहे। या गावात बिबट्यांची प्रचंड दहशत आहे। एका बिबट्यानं तर शुक्रवारी दुपारी 2च्या सुमारास एका कुत्र्याची शिकार केल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय। तर इथे एक नव्हे 2 बिबटे असल्याचंही सांगण्यात येत आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून आंबेशिव गावात स्थानिकांना बिबट्या दिसल्यामुळे इथले ग्रामस्थ भयभीत झाले। पुणे विमानतळ परिसरातील बिबट्या जेरबंद। गुरुवारी रात्री बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले। विमानतळाचा भला मोठा परिसर व गवताळ भाग लक्षात घेतात त्याला पकडण्यात अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या। मात्र कॅमेरा ट्रॅप, लाईव्ह कॅमेरे आणि पिंजऱ्याच्या माध्यमातून सातत्याने नजर ठेवण्यात आली, तरीही तो गुंगारा देत होता। मात्र पुणे विमानतळ परिसरात गुरुवारी रात्री पुणे वन विभाग, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट, हवाई दळ, विमानतळ प्रशासनाने एकत्रित प्रयत्नातून या बिबट्याला जेरबंद केलं। रायगड जिल्ह्यातील आक्षी गावातील कामगारावर बिबट्याचा हल्ला। आक्षी साखर मधील एका चहाच्या दुकानात घुसून बिबट्याने कामगारावर हल्ला केला। या हल्ल्यात कामगार जखमी झाला। बिबट्याने हल्ला केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच भीतीचं वातावरण निर्माण झाले। हल्ला करून बिबट्या तेथून पसार झाला, मात्र दहशत कायम राहिली। कोलाड येथील वाईल्ड लाईफ रेस्क्यू टीम ड्रोनद्वारे पाहणी करण्यात आली। वन विभागाने हातात काठ्या, जाळी घेऊन सर्च ऑपरेशन केले, परंतु संध्याकाळ झाली तरी बिबट्याचा सुगावा लागला नाही। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून नागाव, आक्षी परिसरात बिबट्याने धुडगूस घातला असून अनेकांवर हल्ले केले। त्यामुळे बिबट्याची दहशत कायमच असल्याचं दिसून येते।